तोंड येणे, ज्यावेळेस काही मुलांना लोकांना तोंड येतं, हाच मध 1 कप किंवा 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये 1 चमचा मध मिसळा, मिक्स करा चांगलं व्यवस्थित. हे मिक्स झाल्यानंतर ह्याच्या दिवसातून 2 ते 3 वेळा चूळ भरायच्या, गडगड गडगड. खूप चांगला फायदा होतो. तोंडाली समस्या ठीक होते. आपण जायफळ आणि जाईची पानं, जी जाई जुई मोगरा फुलं ही जी काय जाईची पानं आहेत, जाईची पाने 4-5 घ्या, पाव चमच जायफळ चूर्ण घ्या, एकत्र करा, चावून खावा. जिथे जास्त तोंड आलेलं आहे, गरं पडलेलं आहे, त्या ठिकाणी जिभेने लावायचं, आतल्या थुकून द्यायचं. ह्याचाही खूप चांगला फायदा होतो. बेलपिंपळ जो काढा आहे, या बेलपिंपळचा काढा थायरॉइडच्या रुग्णांसाठी सुद्धा खूप गुणकारी आहे. ज्या थायरॉइडच्या आजाराने ग्रस्त असणाऱ्या आमच्या माता भगिनी, घशावर सूज असेल, अंगावर सूज असेल, T3 वाढलाय, T4 वाढलाय, TSH वाढलेला आहे, छातीमध्ये धडधड होते, भीती वाटते, केस गळतायत, चिडचिड होते, अशा सर्व महिलांनी चहा बंद करा आणि चहाच्या ऐवजी 5 बेलाची पाने घ्या, 5 पिंपळाची पाने घ्या, स्वच्छ धुवा, स्वच्छ धुवा, बारीक तुकडे करा, 3 कप पाण्यामध्ये टाका, 1 कप होईपर्यंत उकळा. 1 कप झाल्यानंतर हा काढा सकाळी आणि संध्याकाळी चहाच्या ऐवजी प्यायचा. चहा पिल्यासारखं चहाच्या ऐवजी हा काढा. आता ते गोड आहे आणि हे थोडंसं तुरट आहे, पण शरीरासाठी खूप गोड आहे, शरीरासाठी खूप तुमच्या उपयोगी आहे. चहातून तेवढे फायदे नाही आहेत, काय नुकसानच होते भरपूर. ॲडिक्शन आहे ते, एक प्रकारचं व्यसन. बेलपिंपळ खूप रोग व्याधी आजार दूर करण्यासाठी गुणकारी आहे. महादेवाला अर्पण करतो ना, इच्छा पूर्ण व्हावी म्हणून, ह्या पण आत्मलिंगाला अर्पण करा. भरपूर रोग व्याधी आजार त्याच्यातून ठीक होतात. थायरॉइडसाठी अजून एक आपल्या स्वयंपाकघरातील घरगुती उपाय सांगतो. अर्धी वाटी जवस घ्या, अर्धी वाटी धने घ्या, अर्धी वाटी सुंठ पावडर घ्या, तिन्ही एकत्र करा, पावडर बनवा. ह्याचा अर्धा चमच चूर्ण सकाळी, अर्धा चमच चूर्ण संध्याकाळी जेवणाच्या आधी 15-20 मिनिटं कोमट पाण्यातून घ्या आणि जेवण करा. जबरदस्त फायदा होतो. जर काही लोकांना पित्ताचा त्रास वाढला तर जेवणानंतर घ्या, पण ज्यांना भूकच लागत नाही त्यांनी जेवणाच्या आधी घ्यायचं. ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी जेवणानंतर घ्यायचं. बस एवढंच करायचं. ह्याचा जबरदस्त फायदा होतो. एवढा छान फायदा थायरॉइडच्या रुग्णामध्ये ह्याचा पाहिलेला आहे, हे बोलायचं काम नाही. आपण मध आणि सुंठ हे ज्या लोकांना दम आहे, धाप आहे, या लोकांमध्ये सुद्धा खूप गुणकारी आहे. बेलपिंपळाचा काढा ज्यांना दम धाप आहे, श्वसनाचे विकार आहेत, यांच्यासाठी खूप गुणकारी आहेत. ज्यांना खूप दिवसापासून धाप लागते, धडधडते, पाव चमच सुंठ घ्या, अर्धा चमच मध घ्या, एकत्र करा, चाटून खावा. कफाची समस्या असेल, खूप चांगला फायदा होतो, धाप कमी होते. बेलाची 5 पाने, पिंपळाची 5 पाने घ्या, स्वच्छ धुवा, बारीक तुकडे करा, 1 कप होईपर्यंत उकळा, 3 कप पाण्यामध्ये टाकून. 1 कप झालं गाळून घ्या, चहासारखं प्या. ज्यांना दम धाप लागतो अशा लोकांसाठी खूप जबरदस्ती आहे. ज्या लोकांना जुनाट दम्याची समस्या आहे, जुनाट दमा आहे, पोट साफ होत नाही, पोट गच्च होतंय, शौचालय व्यवस्थित होत नाही, 2 चम्मच मध घ्यायचं, 2 चम्मच एरंड तेल घ्यायचं, थोड्याशा सोमट पाण्यामध्ये मिक्स करायचं, रात्री झोपताना प्यायचं. सकाळी पोट पण साफ होईल. 3-4 दिवस घ्या व्यवस्थित, नसेल तर आठवड्यातनं, प्रत्येक आठवड्यातनं 1 ते 2 वेळा घ्या. यामुळे पोटही व्यवस्थित साफ होईल आणि दम्याचा जो त्रास आहे तोही तुमचा निघून जाईल.